नमस्कार, मी सुवर्णा बाहा. मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईमध्ये दिवाळीच्या तोंडावर विविध वस्तू खरेदींकरता बाजारपेठांमध्ये तुफान गर्दी होताना दिसते. विशेष म्हणजे या गर्दीत कोरोनाच्या नियमांचा विसर मात्र पडलेला आहे. डोंबिवलीतही नागरिक दिवाळीच्या खरेदीकरता मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडले, तर कल्याणमध्ये सुद्धा नागरिकांनी खरेदीकरता झुंबड केलेली दिसली. मुंबई, डोंबिवली आणि कल्याणची ही दृश्य मुंबईतल्या वेगवेगळ्या मार्केट्समध्ये तुफान गर्दी होती, तर डोंबिवली आणि कल्याणच्या मार्केटमध्ये सुद्धा प्रचंड गर्दी बघायला मिळाली. मुंबईतल्या दादर परिसरातून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे पाटील यांनी. एकूणच कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर दिवाळीच्या खरेदीसाठीचा उत्साह सुद्धा बाजारपेठांमध्ये पाहायला मिळतोय. सध्या मी आहे दादर परिसरात, जिथं बाजारपेठा ह्या दिवाळीसाठी संपूर्णपणे सजलेल्या दिसतात. विविध रंगी आकाश कंदील असतील, तोरणं असतील, सजावटीचं वेगवेगळं साहित्य असेल, त्याचबरोबर नवनवीन कपडे खरेदी करण्यासाठी, सजावटीच्या गोष्टी खरेदी करण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी आपल्याला या संपूर्ण परिसरात पाहायला मिळते आहे. अनेकदा या संपूर्ण काळामध्ये जेव्हा तुम्ही खरेदीसाठी बाहेर पडत असाल तेव्हा कोरोना नियमांचा जरी विसर पडत असला तरी सुद्धा सध्या आपण बघतोय की दादरच्या आयडियल आणि नक्षत्र या संपूर्ण परिसरामध्ये वेगवेगळ्या गोष्टी खरेदी येणाऱ्या नागरिकांमध्ये कोरोनाचं म्हणावं तितकी जी भीती आहे ती कमी झाली आहे. एकूणच मुंबईमध्ये लसीकरण 96% पूर्ण झाल्याचं पालिकेनं म्हटल्यानंतर ज्या पद्धतीनं नागरिकांनी एकच उत्साहानं दिवाळीच्या खरेदीसाठीचा आनंद घेत आजच्या रविवारी घराबाहेर पाऊल टाकलेलं आहे, त्यामुळं खऱ्या अर्थानं कोरोना नियमांचं पालन होतंय की नाही हा जरी प्रश्नचिन्ह असला तरी सुद्धा कोरोना नियम शिथिल झाल्यानंतर पहिल्यांदाच उत्साहानं दिवाळी यंदा साजरी होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह मी सुष्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यंदा दिवाळीत इरकल साडीपासून बनलेल्या कंदिलांना विशेष पसंती आहे. इको फ्रेंडली असे हे कंदील आकर्षक रंगांनी सजवण्यात आलेत. कसे आहेत हे कंदील सांगतायत आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे पाटील. यंदाच्या दिवाळीला तुम्हालाही घरामध्ये आकर्षक असे कंदील सजवायचे असतील तर एक वेगळा पर्याय तुमच्या समोर आहे, तो म्हणजे इरकल साडीपासून बनलेले आकर्षक रंगांनी सजलेले दीपावलीच्या शुभेच्छा देणारे हे सुंदर कंदील. खऱ्या अर्थानं मराठी संस्कृती अनेकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. दिसायला जितके सुंदर आहेत तितकेच हे कंदील छान कॉम्पॅक्ट आहेत. याच्यावरती हा असा छान कॅलिग्राफीमध्ये लिहिलेला दीपावलीचा संदेश आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दीपावलीनंतर सुद्धा तुम्ही याचा होम डेकोरसाठी वापर करू शकतात. खरं तर तुम्ही जेव्हा ही कन्सेप्ट घेऊन आलात इको फ्रेंडली, तर हा पर्याय आहेच कंदिलांचा. कशा पद्धतीने सुरुवात केली? ॲक्च्युली इरकल साडीपासून आम्ही गणपती डेकोरेशनमध्ये 5 वर्ष झाली आम्ही आहे सर्वांगी आर्ट्सच्या नावाने. तर गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये दुसरं प्रोडक्ट काय काढावं, तर आम्ही एक कंदील विचार केला आणि लॉकडाऊन असल्यामुळे घरच्या घरी आम्ही हे कंदील गेल्या वर्षी बनवले. पण लॉकडाऊन असल्यामुळे लोक तेवढी बाहेर पडली नव्हती, एकदम प्रेशर होतं दिवाळीचं किंवा कोरोनाचं. पण यंदाच्या घडीला हे कंदिलाला चांगली मागणी आहे आणि इरकल म्हणाल तर आपली एक संस्कृती आहे, महाराष्ट्रीयन संस्कृतीमधले जे कलर आहे इरकलमधले सगळे कलर ब्राईट आहेत, तर ऑरेंज कलरला डिमांड म्हणजे त्याचं चांगलं वाटलं यावेळेला. तुम्ही जेव्हा सुरुवात केली, मागच्या वर्षी लॉकडाऊन होतं, आता कोविडचं संकट त्या मानानं कमी झालेलं आहे, काय नेमकी परिस्थिती आहे, कशी सुरुवात झाली? खरं तर मागच्या वर्षी सुद्धा हाच कॉन्सेप्ट होता आमचा, परंतु ह्याच्यामुळे कोविडमुळे थोडासा प्रतिसाद मिळाला नव्हता. परंतु ह्या वर्षी जवळजवळ आम्ही 1 महिन्यापूर्वीपासून ह्या साड्या मागवणं किंवा इतर जे स्टिचिंग करणं, इतर त्याच्या ह्याचे जे माळा ह्या बनवणं याच्यासाठी ऑर्डर्स दिल्या होत्या. 1 महिन्यापूर्वीपासून आम्ही हा प्रयत्न आता सुरुवात केली आहे ह्याला. अच्छा, नक्कीच. या कंदीलचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे हे कंदील छान तुम्ही असे लटकवल्यानंतर त्यांना अगदी छान असं फोल्डिंगसुद्धा होऊ शकतं आणि अगदी सहज पद्धतीने दिवाळीनंतरही तुम्ही ते साठवून घरामध्ये एखाद्या ठिकाणी सुंदर सजावटीसाठी वापरू शकतात. तर यंदाच्या दिवाळीला कोरोनाचं संकट जरी कमी झालेलं असलं तरीसुद्धा तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये असे सुंदर प्रकाशमाने सजलेले असे कंदील नक्कीच लटकताना दिसतील आणि त्याच्यामुळे तुमची सुद्धा दिवाळी अगदी रंगीत होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह सुष्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यंदा दिवाळीकरता खास ग्रीन फटाके खरेदी करण्याकरता नागरिकांनी गर्दी केली आहे. ग्रीन फटाक्यांमुळे आवाज आणि वायू प्रदूषण कमी होतं, म्हणजे ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण कमी होतं. या सगळ्याविषयी अधिक सांगतायत आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे पाटील.
दिवाळीसाठी फटाके खरेदी करत असताना ग्रीन फटाके सध्या चर्चेत आहेत. अनेकांच्या पसंतीत हे फटाके उतरत आहेत. खरं तर 2019 पासून केंद्र सरकारनं ग्रीन फटाक्यांना सर्टिफिकेशन मार्क देण्याला सुरुवात केली आणि मागील वर्षापासून यंदा सुद्धा या फटाक्यांची चांगली चलती आहे. आपल्या समोर काही फटाके आहेत ज्याच्यावरती तुम्हाला हा ग्रीन लोगो दिसून येतो. अगदी तुम्ही समोर बघाल तर हे ग्रीन लोगो असणारे फायरवर्क्स आहेत, अर्थात फटाके आहेत. दुसरीकडे जर तुम्ही बघाल तर रॉकेट किंवा इतर अनेक फटाके जे असतात ज्यांच्यामधनं कदाचित धूर येऊ शकतो, पर्यावरणाला हानी होऊ शकते, अशा अनेक फटाक्यांवरती आता हे सिम्बॉल्स असणार आहेत, ज्यातून हे स्पष्ट होतं की हे सगळे फटाके निसर्गासाठी चांगले आहेत किंवा एकूणच पर्यावरणपूरक आहेत. यंदा काय नेमका ट्रेंड आहे, लोकांना हे याच्याविषयी जागृती आहे का, काय सांगा? पण एक कोविड नंतर 2019 नंतर हा ग्रीन लेबोमुळे एकदम सक्सेस झालेला आहे. काही खरेदीदार जे आहेत ते आपल्यासोबत आहेत. तुम्ही आता मुलांसोबत दिवाळीची खरेदी करायला आलात. खरं तर फटाक्यांचं स्वरूप बदलत चाललेलं आहे. ग्रीन फटाक्यांबद्दल तुम्हाला माहिती होती का? 2019ला ग्रीन फटाके त्यांनी अप्रूव्ह केलेले हे लक्षात होतं, पण कशा पद्धतीत असेल हे माहिती नव्हतं. मग आम्ही जरा थांबूनंतर ह्या वर्षी प्रथमतःच आम्ही ग्रीन फटाके घ्यायला आलो आहे, जेणेकरून धूर कमी आहे, त्यांचा आवाज कमी आहे, क्लायमेटसाठी पण ओके आहे आणि गव्हर्नमेंटने अप्रूव्हल दिलं म्हणून प्रथमतःच आम्ही ह्या वर्षी परत ग्रीन फटाके घेण्यासाठी उत्सुकतेने आम्ही इथं आलेलो आहोत. म्हणजे किमतींमध्ये काही फरक जाणवतो? नाही, ॲज वेल सगळ्यांची किंमत सेमच आहे. असे काही ग्रीन फटाके त्यांनी मार्केटमध्ये उपलब्ध केलेत, पण त्यांचे कॉस्ट जास्त असं काय नाही, सगळ्या फटाक्याची कॉस्ट सेम आहे. नक्कीच. तर पर्यावरणपूरक पद्धतीनं गणपती, दिवाळी आणि इतर अनेक हिंदू सण साजरे व्हावे यासाठी अनेक लोक आग्रही असतात आणि तशाच पद्धतीचा आग्रह फटाक्यांच्या बाबतीत सुद्धा अनेकांकडनं केला जातोय आणि म्हणूनच ग्रीन फटाके हे अनेकांना आवडत आहेत. अनेकांकडनं त्याची खरेदी सुद्धा मोठ्या प्रमाणात केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह मी सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मराठी माणसांची दिवाळी ही दिवाळी अंकांशिवाय अपूर्ण असते आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक दिवाळी अंक आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलेले आहेत. चला बघूयात यावेळेला साहित्य मेजवानी काय आहे. आज आपण आलो आहोत दादरमधल्या मॅजेस्टिकमध्ये. मुंबईकरांसाठी तर खरं तर हे नाव तसं परिचयाचं आहे, कारण दिवाळीमध्ये दरवर्षी इथे अनेक दिवाळी अंक वितरणासाठी येत असतात आणि ते घेण्यासाठी इथे गर्दीही तशी मोठी होत असते. त्यामुळे यंदा बाजारपेठेत कोणते दिवाळी अंक कोणत्या विषयांसह तुमच्या भेटीसाठी आलेत, चला तर मग बघूयात. खरं तर राज्यभरात नेहमीच म्हणजे दरवर्षीच मराठी भाषांचे अनेक अंक येत असतात आणि यंदाही तसेच काही अंक तुमच्या भेटीला आलेत. मग तो हंससारखा अंक असेल ज्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या विषयांवर काही भाष्य केलेलं आहे किंवा काही जणांनी कविता लिहिलेल्या आहेत, काहींनी त्यांचे ललित लेख लिहिलेले आहेत आणि अगदीच गृहिणींनी किंवा घरातल्या बच्चे कंपनीपासून सगळ्या वयोवृद्धांपर्यंत अगदी कुणीही वाचावं असा हा अंक आहे. तसंच दुसरं मैत्र म्हणून हा जो एक अंक आहे जो गेली अनेक वर्ष प्रकाशित केला जातो आणि वितरणासाठी येत असतो, ज्याच्याबद्दल अनेक लोक वाचण्यासाठी उत्सुक असतात, ज्याच्यामध्येही अनेक वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेलं असतं आणि मोठमोठे लेखक किंवा कविता लिहिणारे असे आहेत, कवी आहेत जे यामध्ये लिहत असतात. मग त्याचबरोबर मग कालनिर्णयाचाही देखील अंक आहे ज्याच्यामध्ये दरवर्षी एक छान अभिनेते म्हणा किंवा कवी म्हणा त्याच्यामध्ये लिहत असतात. चपराक सारखा अंक आहे ज्याच्यामध्ये अगदी परखडपणे एखादी मतं मांडली गेलेली असतात, मग ती सध्या चालू विषयांची असो किंवा अनेक वेगवेगळ्या विषयांवर त्यावर भाष्य केलेलं असतं. तसंच हा अन्नपूर्णासारखा अंक आणि आता दिवाळी आहे म्हटल्यावर आपल्या घरी पाहुणे मंडळी येत असतात, अगदी मित्रमंडळी येत असतात आणि त्यांच्या मनापर्यंत जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांना छान छान खाऊ घालणं आणि त्यासाठी हा अंक तर हवाच आहे. म्हणजे यासारखे अनेक अंक हे यंदा तुमच्या भेटीला आले आहेत. मग त्यासाठी रुचिरासारखा अंक असेल किंवा रुचीसारखा अंक असेल ज्याच्यामध्ये अगदी छान छान पदार्थ तुम्ही बनवून घालू शकता पाहुण्यांना. एक
आरोग्य विषयाचा असा एक अंक आहे की आपण धावपळीच्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला विसरतो. मग आपल्याला मोठं काही झालं की आपण अगदीच डॉक्टरांकडे जातो. सो त्याच्याऐवजी छान घरामध्ये छोटे छोटे नुस्खे केले आणि त्याचा उपयोग केला की आपल्याला त्याचा फायदाच होतो. त्यामुळे आरोग्यम सारखे असे अनेक अंक आहेत जे तुमच्या भेटीला आलेले आहेत. त्यानंतर राशी भविष्यासारखा असा अंक आहे जे काही आपण नेहमीच म्हणजे वृत्तपत्रांमध्ये बघत असतो आणि वाचत असतो की आजची राशी काय आहे किंवा आपली राशी काय आणि आज आपल्याबरोबर काय होणार आहे. तर यामध्ये राशी भविष्यामध्ये देखील अनेक माहिती दिलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाची व्यक्ती घरामधली म्हणजे बच्चे कंपनी आणि त्या बच्चे कंपनीसाठी छोटू सारखा अंक आलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांच्यासाठी छान छान कविता आहेत, छान छान गोष्टी आहेत ज्यांचं त्यांच्यामध्ये मन रमेल. कारण की आता सध्या मुलं म्हणजे अगदी सोशल मीडियामध्ये आणि मोबाईलमध्ये गुंग झालेली आहेत आणि त्यांना आकर्षित करायचं असेल तर छोटू सारखा अंक आहे, किशोर सारखा अंक आहे. त्यानंतर अनेक दिवाळी फराळांचा आहे की आता अनेक गृहिणी महिला आहेत ज्या कामासाठी बाहेर पडतात किंवा त्यांना काही फराळांच्या रेसिपी माहीत नसतील तर हा सारखा अंक आहे ज्याच्यामधून तुम्ही छान असे फराळ बनवू शकता. हंससारखा अंक आहे ज्याच्यामध्ये पण देखील महिलांसाठी किंवा मुलं तरुणींसाठी छान छान लेख लिहिलेले आहेत. त्यामुळे यंदा नक्कीच दिवाळीमध्ये तुमच्यासाठी अनेक ऑप्शन्स, अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत ज्याच्यामधून तुम्ही ते अंक घेऊ शकता आणि छान घरी खमंग असा फराळ आपले बच्चे कंपनी आणि आपले सगळे जवळचे आणि आपण तो अंक वाचण्याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या. दिवाळीच्या तोंडावर मुंबईकरांना एक खास गिफ्ट मिळालं आहे. ज्या नागरिकांचे 2 डोस म्हणजे लसीचे 2 डोस पूर्ण झालेले आहेत आणि ते डोस घेऊन 14 दिवसांचा कालावधीही पूर्ण झालेला आहे त्यांना उद्यापासून लोकलचं रेल्वेचं तिकीट दिलं जाणार आहे. आत्तापर्यंत जर तुम्ही तिकीट विंडोवर गेलात, तुमचे 2 डोस आणि 14 दिवस झालेले असतील तरीसुद्धा तुम्हाला 1 दिवसाचं तिकीट मिळत नव्हतं. आता मात्र उद्यापासून हे तिकीट तुम्हाला दिलं जाणार आहे. त्यामुळे लोकल प्रवाशांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. उद्यापासून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. कारण की उद्यापासून ज्या प्रवाशांचे 2 डोस आणि 14 दिवस पूर्ण झालेले आहेत त्यांना आता प्रत्येक दिवसाचा प्रवास करण्यासाठी आपल्याला तिकीट मिळणार आहे. यापूर्वी ज्या प्रवाशांना प्रवास करायचा होता रेल्वेने त्यांना 1 महिन्याचा पास दिला जात होता, मात्र उद्यापासून त्यांना 1 दिवसाचं देखील तिकीट मिळणार आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी काही प्रवासी सुद्धा आहेत. त्यांचं या निर्णयासंदर्भात काय म्हणणे आपण जाणून घेऊया. सर, काय सांगाल तुम्ही, उद्यापासून ज्या व्यक्तींचे 2 डोस आणि 14 दिवस पूर्ण झालेले आहेत त्यांना पास न काढता तिकीट सुद्धा मिळणार आहे, काय बोला? हा निर्णय सरकारने चांगला केलेला आहे आणि लोकांचं त्याच्यामुळे जे अडचणी निर्माण होत होत्या त्या सॉल्व्ह होण्यासाठी मदत होणार आहे तेव्हा सरकारचे यासाठी अभिनंदन. तर आपण पाहिलं असेल तर सर्वसामान्य प्रवाशांकडून या ठिकाणी सरकारच्या या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला जातो. त्यामुळे उद्यापासून जे प्रवासी प्रवास करतील त्यांच्यासाठी ही खुशखबर आहे की प्रवास करत असताना ज्यांचे 2 डोस पूर्ण झालेले आहेत आणि 14 दिवस पूर्ण झालेले आहेत त्यांना तिकीट काढता येणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, दादर. महामुंबईमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. महामुंबईमध्ये पुन्हा एकदा स्वागत. सध्या पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती गगनाला भिडल्यात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेत. इंधन दरवाढीच्या विरोधात युवासेना आज रस्त्यावर उतरली. पेट्रोल डिझेलच्या किमतींविरोधात शिवसेनेनं मुंबईत ठिकठिकाणी सायकल रॅली काढली आणि आंदोलन केलं. भांडूपमध्ये देखील शिवसेनेनं आंदोलन केलं. पवई ते साकीनाका या मार्गावर शिवसेना आणि युवासेनेनं एकत्रित येत सायकल आणि बैलगाडी मोर्चा काढला. आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारचा निषेध करण्याकरता युवासेनेच्या वतीनं भिवंडीतही सायकल रॅली काढण्यात आली. उल्हासनगरमध्ये बैलगाडी आणि सायकलवरून प्रवास करत युवासेनेनं इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीनं निषेध केला. बातमी मुंबईजवळचं उपनगर उल्हासनगरमधून. उल्हासनगरमधील अनेक व्यापाऱ्यांनी आज दुकानं बंद ठेवली. कारण होतं एका नशेबाज तरुणानं 2 व्यापाऱ्यांवर केलेला जीवघेणा हल्ला.
या हल्ल्याचा निषेध म्हणून शहरातील दुकानं आज बंद ठेवण्यात आली. दरम्यान आरोपी प्रणव हा व्यापाऱ्यांना धमकावून पैसे न देता खरेदी करत होता. शनिवारी त्याने CHM कॉलेज रोडवरील स्टार या कपड्याच्या दुकानात जाऊन खरेदी केली. दुकानदार पवन गुरबानी यानं पैसे मागितले असता त्यानं बर्फ फोडण्याच्या साहित्यानं मारहाण केली. तर याच दिवशी त्याने इडली विकणाऱ्या घनश्याम प्रजापतीवर देखील हल्ला केला. आज देखील उल्हासनगरच्या मार्केटमध्ये हातात बर्फ फोडण्याचं साहित्य घेऊन प्रणव व्यापाऱ्यांना धमकावत होता, परंतु व्यापाऱ्यांनी त्याला चोप देत पोलिसांच्या हवाली केलं. मैं कल इडली बेच रहा था तो उन्होंने पैसे मांगा, बोला छुट्टा है, मैं बोला हाँ, तो मैंने पैसा निकाला, उसने छीन लिया. फिर मैंने भी थोड़ा छीनने की कोशिश की, उसके बाद में तुरंत मेरे सर पे बियर का बोतल मारा और हाथ पे मारा. पूरा खून था वो. जैसे ही आया उसको चक्कर आ गया, उसको दुकान से हॉस्पिटल लेके गए रिक्शा में और वो लड़का भाग गया. पता चला था दो दुकान बाजू में भी आया था. उसका पूरा CCTV वीडियो है. ऐसा इधर से शुरा निकाला था उसने, वो सुआ सेन. और वो तो पुलिस को फ़ोन किया, बोला भाई अभी तो अंदर है. अभी आज फिर से वो मार्केट में दिखा है तो पूरे मार्केट वालों ने उसको सबको पकड़ा है. उसको फिर से वो सुआ लेके आया था. सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या डोंबिवलीत पुन्हा एक धक्कादायक घटना घडली. इथे विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बापानं आपल्याच 9 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. धक्कादायक म्हणजे हा बाप या पीडित 9 वर्षाच्या मुलीला आणि तिच्या 8 महिन्यांच्या बहिणीला दारू पाजायचा. दरम्यान विष्णुनगर पोलिसांनी या नराधम बापाला बेड्यात ठोकलेले आहेत. इथे एक घटना घडलेली आहे अशी की 9 वर्षाची मुलगी आहे आणि तिच्या वडिलांनीच तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेले आहे. त्याबाबत आम्ही काल रात्री गुन्हा दाखल केलेला असून आज त्याला अटक करून कोर्टात आम्ही मुदतीत हजर करणार आहे. पुढील तपास चालू आहे. या सगळ्या घडामोडींसह महामुंबई बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत.